राहुरी तालुक्यातील शिलेगाव इथे 5 ते 6 जणांनी विजय जाधव या तरुणाला लाकडी दांड्याने मारहाण करून त्याचे हातपाय बांधले. नंतर त्याला मुळा नदी पात्रात असलेल्या एका विहिरीत टाकून त्याचा खून करण्यात आला. ही घटना बुधवार दिनांक 15 मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली. राहुरी तालुक्यातील शिलेगाव इथे मुळा नदीच्या पात्रात असलेल्या एका शेतकऱ्याच्या विहिरीत बुधवारी सकाळी लाकडी दांडे, चप्पल तसेच एका तरुणाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असताना दिसून आला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक देवेंद्र शिंदे, सूरज गायकवाड, प्रमोद ढाकणे, विकास साळवे, रोहित पालवे, संतोष राठोड, भाऊसाहेब शिरसाट, गणेश लिपणे आदी पथकासह रुग्णवाहिका चालक सचिन धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पथकाने स्थानिक तरुणांच्या मदतीने मृतदेह बाजेवर ठेवून विहिरीतून बाहेर काढला. सदर मृतदेह हा विजय अण्णासाहेब जाधव, वय वर्ष 30, राहणार अरडगाव, विरोबानगर याचा असल्याचं निष्पन्न झाले. विजय जाधव हा मंगळवार 14 मे 2024 रोजी कामावर गेला होता. त्यानंतर तो त्याच्या काही मित्रांबरोबर शिलेगाव येथील यात्रेत गेला. यात्रेत विजय जाधव याच्या मित्रांबरोबर भांडण झालं. यावेळी त्याच्या मित्रांपैकी 4 ते 5 जणांनी विजय जाधव याला लाथा बुक्क्यांनी व लाकडी दांड्याने मारहाण केली होती, अशी माहिती विजय जाधव याचे चुलते रमेश जाधव यांनी दिली. त्यानंतर आज सकाळी विजय जाधव याचा हातपाय बांधलेला मृतदेह, लाकडी दांडे व चप्पल विहिरीत पाण्यात आढळून आले. विजय जाधव याच्या नातेवाईकांनी या घटनेतील एका आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेतील इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. विजय जाधव यांचा कोणत्या कारणाने व कुणी खून केला हे अद्याप समजू शकलं नाही. राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विजय जाधव यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, 2 मुलं, 6 भाऊ असा मोठा परिवार आहे. अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी अक्षय शेगर व राजेंद्र शिंदे, क्राईम मुक्त महाराष्ट्र.